संक्रांत म्हणले की सगळ्यात पहिला मान हा सुगडीला दिला जातो. सकाळी सकाळी सुगड पुजून घेतली आणि पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. स्वयंपाक वगैरे बनवून आवरून सगळं मंदिरात आलो होतं. दुपारनंतर मुहूर्त होता असं सगळ्याजणी बोलत होतो. हाय हॅलो नमस्कार, तर मी आहे रुपाली. सगळं आवरून झाल्याच्या नंतर मंदिरात आलो होतो. मंदिरात येऊन पाहते ते एवढी मोठी रांग लागलेली होती आणि एवढ्या बायका जमल्या होत्या, कारण की आमच्या एरियामध्ये विठ्ठल रखुमाईचं एकच मंदिर आहे. तिथे सगळ्याजणी बायका येतात आणि तिथं सगळं पुंजलं जातं आणि त्यामुळे खूप सारी गर्दी असती. माझा नंबर आल्याच्या नंतर मी विठ्ठल रखुमाईला वळसून घेतलं. खूप सारी गर्दी होती ना, त्यामुळे खूप असं पटपट लाईन पुढे चाललेली होती. त्यानंतर राधाकृष्णाला पण मी वळसून घेतलं. इतकी सुंदर अशी मूर्ती आहे आमच्या इथं राधाकृष्णाची आणि विठ्ठल रखुमाईची. पूजन झाल्यावरती नंतर मी बाहेर आले. बाहेर येऊन पहिलं तुळशीला वळसून घेतलं, कारण की देवाला ओवाळून झालं की तुळशीला पण पहिलं ओवाळावं लागतं, असं तुळशीचा मान असतो असं बोलतात. आणि त्याच्यानंतर बायका एकमेकांना ओवाळत राहतात असं मी पहिल्यापासून ऐकलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि एकमेकीला हळदी कुंकू लावून घेतलं, एकमेकीला ओवाळून घेतलं. आणि हे जे त्याच्यात बोलतात काहीतरी आहे ते मला पहिला येतच नव्हता. त्या माझ्या बाजूच्या ताई होत्या, त्यांनी मला शिकवलं की असं असं बोलायचं. आणि मग 2-3 वेळा बोलल्याच्या नंतर माझं चांगलं पाठच झालं होतं. एवढं भारी वाटतं ना मला ह्या मंदिरात आलं. मेन म्हणजे मला संक्रांत असेल तर एवढं भारी वाटतं हमेशा की सांगूच शकत नाही. कारण की बिना ओळखीच्या बायका असतात ना, त्या सुद्धा येतात, बोलतात, तिळगुळ देतात आणि मेन तर हळदी कुंकू लावतात, व्यवस्थात. त्यामुळे खूप भारी असं वाटतं, कारण की आपली कोणाशी ओळख नसते, काय नाही. या दिवशी ना ओळख लागते ना काही लागते. त्यामुळे हा सण मला सगळ्यात जास्त आवडतो. वर्षातला पहिलाच असतो, त्यामुळे भारी वाटतो. तर तुम्हाला कसा वाटला माझा मिनी ब्लॉग नक्की सांगा.